सरकार सोडू नका त्याला, त्याचं काही बी ऐकू नका. यांनी मला धमकी दिली होती. जर का कोणाला काही सांगितलं तर माझ्या घरच्यांची वाट लावतील असं म्हणाले होते सरकारने मला. तुमच्या पाया पडते, त्याला ठेवून घ्या रस्त्यावर येऊ, नाहीतर आम्ही. मला काय वाटतंय सांगू काय, एक चान्स द्यावा. त्या रम्याला कामावर ठेवून बरोबर केलं ना आपण, चूक तर नाही झाली, पण त्या बिचाऱ्या त्याच्या आईचा काय दोष बरं. नीलमताईने बी माफ केलंय त्याला, एवढा विश्वास दाखवलाय त्याच्यावर, पण ह्यानं परत काही शेण खाऊन म्हणजे झालं. काय ग, येताना रिक्षा तरी आणायची होतीस. का र, लय दुखतंय का र? नाही गुदगुले व्हा लागल्या मला. काय बोलतेस तू आई? जा बरं तू घरला, मी येतो मागणं. जा गप्प मला, चल घरी. आधीच त्या लोकांनी एवढं हाणलंय, वरून तू काय हाणतीस ग? अरे पण एवढं झालं, आता कुठे जाणार आहेस तू? एवढं लागलंय, झोप येणार आहे का मला रात्रभर? जा तू घरला, मी डॉक्टरकडे जाऊन येतो, काय गोळ्या गिळ्या देतो का पाहतो मी. जा तू, जा. असं वय, चल मग मी बी येते तुझी संग. आता तू कशाला? आणि अरे पण अगं बाई, तू मला जगू दे माझा एकटा. जा बरं तू. मी खरंच डॉक्टरकडे जाणार आहे, तुझी आण घेऊन सांगतो डॉक्टरकडे जाणार आहे. जा तू लवकर या आपण. हा येतो. जा तू, जा. अरे मर्दासारखं मर्द तू, आणि काय अवस्था केली रे तुझी. आल्या का अनेक तुम्ही? आगीत तेल बताया. यार, मी तुझ्या जखमावर फुंकर घालाय आले आणि तू म्हणतोस का आगीत तेल वताया? आता काय बी कर. जावा बरं तुम्ही हिकडनं, जावा. जा. जिला तुझी काळजी आहे तिलाच जायला सांगतोयस वय? काळजी? मला लोक हाणत होते तेव्हा काय करत होत तुम्ही? आला का नाही मधी? मग कसं येणार म्या मधी? मावशी होती रे तिकडं. मावशी जर नसती ना तर म्या स्वतः पडले असते मध्ये. आणि त्या अधिपतीने एवढं हाणला तुला तरी बी तू काय बी नाही केलं. म्हणजे पक्की तुझं ज्या पोरीवर प्रेम आहे तिच्या समोर हाणला र. काय करणार होतो मी? मोठी माणसं आहे ती. मोठी असली तरी बी माणसंच आहेत ना. आणि हाताबाहेरची आहेत वय तुझ्या? गप्पा बसाव तुम्ही, साधा मुकादम आहे मी, मालक आहेत. आणि तसं बी चूक माझीच होती. सोडा. चूक तुझी नव्हतीच, चूक अधिपतीची होती. म्हणजे त्यानं मध्ये पडाय नगच होत र. तुझं त्या पोरीवर प्रेम आहे, त्या पोरीचं तुझ्यावर प्रेम आहे. पतीचं नाही हो माझ्यावर प्रेम. सोडा. अरे हाय, मी डोळ्यात पाहिलंय रे तिच्या, म्हणून म्हणते की अधिपतीने तुझा अपमान करायला नग होता. पण तू काहीच कस नाही केलंस र. पण मग मी काय करणार होतो ना? अरे मर्दासारखा मर्द तू सूड घ्यायला पाहिजे होता. हो, माल बी राग आलता त्या टायमाला, पण मी म्हणलं राहू द्या, गप्प बसा आपलं, कुठं उगाच. तुला काय राग बी आला नव्हता? आलता राग नव्हता आला. मला काय माहित हो आलता राग? राग आलता मग काय तेव्हा कापरासारखा उडून गेलता वय? आपला राग कापरावानी फुक्कन उडून जात नसतो, पुढच्याला असा कापरा फोडणारा असतो आपला राग. कळलं? येत ह्योच राग पाहिजे होता मला. म्हणजे करायचं काय? सांगते येळ आल्यावर. पर तो पतून असा मर्दासारखा ताट भरा. हा हायस ना मर्द अंगाशी. काय झालं? डोक्यात अजून तेच सुरू आहे ना? कसं जाणार ते डोसक्यातनं सांगा की? माझं मला कळण झाले, मी जे केलंय ते बरोबर केलंय का चुकीचं केलंय? सारखं डोसक्यात हेच यायला लागले की काय गणित चुकलंय का माझं, काय गणलंय काय? हे बघा अधिपती, तुम्ही आता हा सगळा विचार करू नका.
हा विचार जर तुम्ही निर्णय घ्यायच्या आधी केला असता तर त्याचा उपयोग होता. पण आता निर्णय घेतलाय ना तुम्ही, आता त्यावर ठाम राहा बस. नाही, ते बरोबरच आहे, पण त्याच मला जरा टेन्शन आले. पण टेन्शन का घेताय तुम्ही? तुम्ही त्याला चांगलाच दम दिलाय, ठणकावून सांगितलंय त्याला. आणि तुम्ही त्याला 15 दिवसांची मुदत दिलीये, कॉन्ट्रॅक्ट नाही केलाय त्याच्या बरोबर. तो जर पुन्हा काही चुकीचा वागला तर तुम्ही काढून टाका त्याला नोकरीवरून. ते करणार हो, पण काय आहे, कसं झालंय, मला असं वाटतं की माझा निर्णय कुणालाच पटलेला नाही. म्हणजे मला तसं कोण काय बोललं नाही, पण त्या सगळ्या बायकांनी तर अजिबातच पटलेलं नसणार आहे. हे बघा, आता कुणाला पटलंय नाही पटलंय याचा तुम्ही विचार नका करू. ठाम राहा तुम्ही. हा, ते आहेच. काय नालायक माणूस असेल बघा की, माझ्या नाकाखाली असं कोणी करल असं मला कवाच वाटलं नव्हतं. माहिती आहे काय डेअरिंग केलं भोरट्यानं. तरी मी 100 वेळा सगळ्या कामगारांनी बजावून सांगितलं होतं, शेफ्टी महत्वाची आहे, बायकांची शेफ्टी महत्वाची आहे, ती आपली पहिली जबाबदारी आहे, नंतर बाकी सगळं. तरी एवढं सांगून मी हे सगळं, आणि हे होऊन पण मी त्याला कामावर ठेवलं. म्हणजे काय मूर्खपणा बघा की माझा एकच प्रॉब्लेम झाला हो, त्या मुकादमची आई. ती माऊली माझ्यासमोर अशी धायमुकून रडत होती का नाही, मला ते बघवलं नाही हो. माझ्या आयुष्यात एकच बिग पॉइंट आहे, आई. ती कुणाची का असताना म्हणताना मी निर्णय घेतला. तर मला माहित आहे काही निर्णय असे भावनेच्या भरात घ्यायचे नसतात, बुद्धीने घ्यायचे असतात. पण आता काही घेतला निर्णय, काय करू मी? काय हसायला काय तुम्ही? आता काय जॉक मारला काय मी? बरं वाटलं मला. बरं कशाचं वाटलं? कधीतरी कुठल्या तरी बाबतीत तुम्हा दोघांचं एकमत झालं, आनंद झाला मला, जसं तुम्हाला झाला होता. माझं आणि मॅडमचं एकमत झालं तेव्हा. माझं कोणासंग एकमत झालं? बाबा सुद्धा हेच म्हणत होते, अगदी हेच वाक्य. काही निर्णय भावनेच्या भरात नाही, बुद्धीने घ्यायचे असतात. असं म्हणले ते? हो. काय? अहो खरंच, मी खोटं कशाला बोलेन. आणि वर असेही म्हणाले की एखाद्या महिलेशी असं वागणाऱ्याला, ते त्यांनी आम्हाला सांगायचं काम नाही. हा, महिलेशी कुणी कसं वागावं हे सांगण्याचा अधिकार त्यासनी नाही अजिबात. आणि त्यासनी जर ह्यो निर्णय चुकीचा वाटत असेल का नाही, तर मग 100% माझा निर्णय बरोबरच आहे. जाऊ ना आता डॉक्टर कडं. आराम करायला सांगितलंय ना त्यांनी, गोळ्या बिळ्या दिल्यात नव. मग आता जरा शांत बस की जरा. हे बघ, तू आतमध्ये जेवायला नाही म्हणलास म्हणून मी बाहेर घेऊन आले. बस खाली, बस बस खाली. जेवून घे आणि जेवण करून गोळ्या घे. जरा शांत बस, मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते. टाका त्याला आत आणि जी काही कलम लावायची ती लावा. अरे असंच काय बघत बसलायस? गिळकी मुर्द्या. म्हातारे बडबड 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 करत असतीस. दिसते अधिपतीने इज्जत घेतली माझी. शांत बस, शांत बस. जरा जरा तरी लाज आहे का तुला? तर ह्याच रागापायी आपण रस्त्यावर येत आहे तर राहिलोय. अरे मी तुला वाचवलं आणि तू मलाच ढकलतोस. ए म्हातारे, गबस गबस गबस. अरे दिवट्या, परत जर असले धंदे केलेस ना तर मी तुला वाचवायला येणार नाही, लक्षात ठेव. त्याची गरज पण नाही पडणार. आता मी आज काही करणार आहे ना, त्यात मी कुठंच अडकणार नाही. आई, अधिपतीने मुकदमाच्या बाबतीत जो निर्णय घेतलाय तो चुकीचा ठरायला नको, एवढी प्रार्थना आहे.
ऐक. ताई हे घे. हे घे. या सगळ्या पैशांचा हिशोब घेणार आहोत आम्ही. त्या सगळ्या पैशांची चांदीची नाणी करून आणायची. वेगवेगळ्या सोनाराकडे जावा, म्हणजे काय एकदम आपल्याला एवढी नाणी मिळतील. काय तुला करायची आम्हाला, तुला. आमच्या अधिपतींचा वाढदिवस आहे. तर आम्ही तुला करून ही नाणी गोरगरिबांना वाटणार आहोत. जावा आता लवकर आणि सगळी नाणी घेऊन लवकर परत यावा. ताई, तू हे जे समज करायलीस का नाही ते चांगलंच आहे, पण तिला माहित आहे का? तिला म्हणजे? अगं अधिपतींच्या बायकोला. तिनं बी काहीतरी ठरवलंच असेल की, म्हणजे तिला कळाय न का का तू काय करायलीस ते. त्यांना काय सांगायचं? त्या असतील त्यांच्या बायको, पण आम्ही अधिपतींच्या आई आहोत. त्यांच्या आयुष्यात आमचं स्थान मोठं आहे. वय ताई, तू बरोबरच बोलतीस, पर तिनं बी काहीतरी ठरवलंच असेल की गो वाढदिवसाचं. त्यांनी जर का काही ठरवलं असेल तर त्यांना म्हणावं ते लिवा फळ्यावर आणि तो फळा टाका पाण्यात. अधिपतींचा वाढदिवस आमच्या मर्जीनुसारच होणार. वा, छान. बहीण परत आल्यावर लगेच सुरू झालात ना? आणि काय ग, अधिपती आणि अक्षरा तुझ्या हातातल्या कळसूत्री बाहुल्या आहे. त्यांचं सगळं तूच ठरवशील. नवरा बायको आहेत ना ते, त्यांच्या संसारात ढवळाढवळ करायची नसते एवढं कळत नाही तुम्हाला? विधिवत लग्न झालंय त्यांचं. लग्नाची बायको आहे ती त्याची. तुझ्यापेक्षा जास्त हक्क तिचा आहे अधिपतीवर. आणि आपल्या नवऱ्याचा वाढदिवस कसा साजरा करायचा हे ठरवण्याचा अधिकार आहे तिला. पण तुम्ही इथं कधी आलात? योग्य वेळी आलोय मी. जे ऐकायचं होतं ना ते व्यवस्थित ऐकलंय मी. आणि माझं येणं अवेळी वाटलं असेल, खटकलं असेल तर ते तसं का वाटलंय याचा विचार तू कर. काय देवपूजा करून आरतीचं ताट घेऊनच आला का इकडे? नाही हो, तुमच्यासाठी आणले. माझ्यासाठी? बसा ना इथे. का, काय झालं काय? अहो सांगते, तुम्ही बसा तरी. काय, कशाला बसा? आजचा दिवस स्पेशल आहे ना, माझ्यासाठी, तुमच्यासाठी, सगळ्यांसाठी. काय म्हणजे काय झालंय? हो, असं काय करता, आज वाढदिवस आहे ना तुमचा. या या, बसा ना. तुमचं औक्षण करते. थांबा थांबा थांबा. अहो, दरवर्षी वाढदिवसाला आईसाहेब पहिल्यांदा ओवाळतात. हा ठीक आहे ना, आतापर्यंत करतच असतील त्या, पण आता तुमचं लग्न झालंय ना, आता बायको आहे तुमच्या आयुष्यात, आता बदल होणारच ना. हा नाही, बरोबर आहे, पण आईसाहेब. हे बघा, मी तुमची बायको आहे, लक्षात आहे ना तुमच्या? का सारखी आठवण करून द्यावी लागेल तुम्हाला? आणि हे बघा, आजचा दिवस हे सगळं बोलण्याचं नाही. आजचा दिवस छान आनंदात घालवण्याचा आहे, हो की नाही? बर,
ओवाळा. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो. झालं का? थांबा, तुमच्यासाठी एक गिफ्ट पण आणलंय. हे घ्या, बघा तर. आवडला? हा चांगला आहे. पण मी असले कपडे केव्हा घातले नाही तो. हे म्हणजे असं फॉर्मल. हो, जे कधी केलं नाहीये तेच तर करायचं आता आपल्याला. घाला तुम्ही हा शर्ट, चांगला दिसेल. देवी अंबाबाई, तुझी कृपाच आहे बघ. आदिपती आईंविषयी एवढे हळवे आहेत. आई म्हणलं की त्यांचं मन लगेच पागळतं. आणि हे सगळं आमच्यावरच्या त्यांच्या प्रेमामुळेच आहे. पण कधी कधी आम्हासनी कळत नाही याचा आनंद मानायचा का त्रास करून घ्यायचा. काल जे काही झालंय ते त्यांच्या ह्याच गुणामुळे झालंय. त्यांच्या ह्या गुणाला दोष ठरू देऊ नकोस. त्यांनी जो निर्णय घेतलाय तो योग्य ठरू दे. आणि ते तुझ्याच हातात आहे. आज आमच्या अधिपतींचा वाढदिवस आहे. त्या वाढदिवसाला कुठलं गालबोट लागू देऊ नकोस देवी. आम्ही जसं ठरवलंय तसाच साजरा होऊ दे वाढदिवस. आमच्या अधिपतींचं भविष्य सुखाचं कर देवी, सुखाचं कर. जोवर तू त्याच्या आयुष्यात आहेस त्याचं भविष्य सुखाचं नाही. आली का गाडी मूळ रस्त्यावर? हा, मध्ये मध्ये झटका आल्यावानी आमच्याशी चांगलं वागत होता. ते का ते बी आम्हाला माहित आहे. पण मुळात तुमच्या मनात आमच्याबद्दल ईशच आहे. ते ईश मनातच दाबून ठेवा, कारण त्या ईशाची बाधा आम्हाला होऊ शकत नाही. पण ते तुमच्या जिभेवर आलं का नाही तर त्याचा त्रास तुम्हालाच होईल. अधिपती माझा मुलगा आहे, विसरतेस तू. त्यासनी आठवण करून द्या की याची. हा, एकच सांगतोय, आमच्या मध्ये येऊ नका. तुमचे हात पोळले जाते. छान दिसतोय अगदी. तुम्ही घातल्यावर शर्टाला शोभा आली. तसं नाही हो, तुम्ही बाजूला उगायचं म्हणताना ते भारी दिसायला लागले. तुम्ही जवळ जवळ असल्यावर सगळ्या गोष्टी सुंदर होत्या असं मी म्हणत होतो. थांबा, मध्ये मी नाही आलेलो, तू आलीस. अधिपती मुलगा आहे माझा, मी बाप आहे त्याचा जन्मदाता. आमच्यामध्ये तू आलीस. भुवनेश्वरी, तू माझ्याशी काहीही वागलीस तरी ते मी माफ करेन. केलंच आहे. तुझी माफी मागितली मी, तुझ्याशी चांगलं वाग. पण माझ्या मुलांच्या संसाराच्या मध्ये जर तू आलीस तर ते मी सहन करणार नाही. आम्ही कशाला त्यांच्या मध्ये यायलोय? आम्हाला काही कारण काय त्यांच्या मध्ये यायला? तेच, खरं तर काहीच कारण नाहीये. हा, मग तरी तू येतेस, मुद्दाम येतेस, कळतंय मला. भुवनेश्वरी, तू जसं अधिपतीसाठी काहीही करू शकतेस
तसंच मीही करू शकतो. अधिपतीचं त्या मुलीवर जीवापाड प्रेम आहे. त्यांचा संसार तोडू नको, त्यांच्यामध्ये विघ्न आणू नको. आणि मी बघत बसणार नाही भुवनेश्वरी, हे बघत नाही बसणार. या घरावरची, या पंचकृषीतली तुझी सगळी सत्ता बेकायदेशीर आहे, तुलाही माहिती आहे. आणि वेळ आली तर मी कायदेशीर बरंच काही करू शकतो. नको करायला लावू.